सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे। बारामतीचा आमदार कोण 2024च्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये बारामती मधील कोराळे या ठिकाणी आलेलो आहोत। कोराळे येथील लोकांचं या ठिकाणच्या आमदाराच्या बाबतीत कोणाच्या बाबतीत कौल आहे ते आपण जाणून घेणार आहोत। काही ग्रामस्थ आहेत आपल्या बरोबर, त्यांच्याकडून आपण जाणून घेतो। नमस्कार, काय नाव आपलं? प्रवीण कोंबडे। काय वाटतंय आपल्याला? बारामती विधानसभा निवडणूक लागली आहे। बारामती विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजितदादा पवार साहेब यांना मतदान का करणार आहेत लोक? बरीच लोक मतदान का करणार आहेत? कारण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरात काय लागतं? जर जो शेतकरी ऊस पिकवतो त्या ऊसाला राज्यात सोमेश्वर आणि माळेगाव कारखानाच भाव देऊ शकतो। त्यामुळे अजितदादांचीच इथं मतदान लोक करू शकणार आहेत। त्या ऊसाला द्यायला पाणी हे दादांमुळेच मिळू शकतं। आणि जे आपल्याला शेतकऱ्यांना जे पीक कर्ज लागतं ते अजितदादाच पुणे जिल्हा बँक 0% व्याजदरावर देतं। त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला याशिवाय जगण्यासाठी काहीही लागत नाही, हे सर्व अजितदादा देऊ शकतात। अजूनही काही ग्रामस्थ आहेत, काय सांगताल आपण? बारामती विधानसभेला अजितदादा विरुद्ध योगेंद्र पवार अशी लढत होताना दिसत आहे। साहेबांचा पाठीवरती योगेंद्र दादांच्या पाठीवरती हात आहे। आपलं काय म्हणणं आहे यावर? अजितदादांचं इथं प्रभाव आहे। अजितदादांच्या पाठीशीच लोक उभी राहणार आहेत। काय सांगताल आपण? अजितदादांना येथे भरघोस मताने निवडून देतील लोक। कारण की याच्या मागचं कारण असं आहे, कारण की अजितदादांनी जी वर्षानुवर्ष काम करायची पद्धत ही तुम्हाला आता मला रिपीट करायचं नाहीये त्या बाबतीत। हे सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 12 वाजू 1 वाजू 2 वाजू हे पर्यंत काम करत असतात। आणि सर्वसामान्य जनता, आता त्यांनी नुसतं एक अफवांचं पाऊल उमेदवाराबद्दल बोला तुम्ही, पवार साहेबांचा पाठिंबा आहे, सहानुभूती आहे, मान्य, पण उमेदवार कसा तगडा आहे तो अजितदादांच्या मार्फतच तुम्हाला कळणार आहे। कारण की प्रशासनावर 35 वर्ष पकड असलेला माणूस आणि कामाचा कुठलाही साधा कामगार किंवा कुठलाही म्हणजे कार्यकर्ता जर तुम्ही कागद घेऊन गेला तर ते तुमचं काम हे 100% झाल्याशिवाय तुम्हाला म्हणजे तिथं म्हणजे 100% तुम्हाला काम होणार। उमेदवार कसा असावा? अजितदादा सारखा असावा असं येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे। अजूनही काही ग्रामस्थ आहेत, काय सांगताल बाबा आपण? आता बारामती विधानसभेची निवडणूक लागली आहे। दादांचं एक नंबर काम आहे। एकच नंबर काम आहे। एकच नंबर कामाबाबतीत दादांचं कुणी नाद करायचं नाही कधी। काही महिला आहेत, ज्येष्ठ महिला आहेत कोराळे बुद्रुक मधील, त्या महिलांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। आजी, किती वय आहे तुमचं? आता काय मला सांगता येत नाही। आता विधानसभेची निवडणूक लागली आहे, कोणाला मतदान होईल? तो ते आपलं घड्याळालाच अजितदादांनाच कशावरनं? घड्याळाला देतो आम्ही नाही कुठं कुणाला देतो। बर आम्ही पहिल्यापासूनच आहे। पहिल्यापासून पहिल्यापासून काय सांगताल आपण? काय तुम्ही चालते प्रश्न उत्तर देऊ आम्ही। कशाला मतदान होईल कोराळे गावात? घड्याळाला। बारामती विधानसभा आता निवडणूक लागली आहे, कशाच्या बाजूने पार्ट आहे? दादा का दादाच का? दादाची कामं आहेत भरपूर, दादानेच विकास केलाय। काय सांगताल तुम्ही? थँक्यू दादा। सांगताल विकासाचा वादा अजितदादा, सिंपल आहे, अजून काय बोलायची गरज नाही। कोराळे गावातील काही ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। बाबा नमस्ते। नमस्कार। काय सांगताल? बारामती विधानसभेची निवडणूक लागली, आता कोणाचं पारडं जड आहे? अजित पवारांचं पाठदळ अजितदादाच का? अजितदादा चांगलं आहे, कार्यकर्ता चांगला आहे। आज माणूस कुठे गेला तर भेटणारा माणूस आहे। मागल्या वेळेस दिले की आपण ताईंना, त्याच्यामुळं आज गाड्याला देणं गरजेचं आहे। विकास होईल, पाण्याचं बिण्याचं। काय सांगताल बाबा तुम्ही कशाबद्दल? घड्याळ का तुतारी? गाड्या काही ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत, ते बसलेले आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत। नमस्ते। काय सांगताल? आता बारामती विधानसभेत अगदी चुरस पाहायला मिळत आहे, पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळत आहे। काय सांगताल, कोणाचं पारडं जड आहे? योगेंद्र पवार। कशावरून म्हणता येईल? पवार साहेबांमुळे। पवार साहेब। काय सांगताल आपण? अशी पवार विरुद्ध पवार लढत चालली तर अगदी बारामतीत पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार लढत होते। त्याच्यामुळे संपूर्ण बारामतीत नव्हतं, संपूर्ण महाराष्ट्राचं बारामतीकडे लक्ष लागलेले। त्याच्यामुळे आता कसं आहे, पवार साहेबांनी एक उच्च सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित असा उमेदवार दिलेला आहे। त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या नाही का थोड्याशा त्यांच्याकडून अपेक्षा आहेत आणि ते येणाऱ्या काळात नक्कीच पूर्ण करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। काय सांगताल बाबा आपण? बारामतीमध्ये सध्या जी लढत सुरू आहे ते आपण म्हणतात तसं पवार विरुद्ध पवार अशी मुळीच नाही। एका बाजूला बलाढ्य शक्ती आणि एका बाजूला सर्वसामान्य कार्यकर्ता अशी लढत आहे।
आणि त्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता लोकसभेमध्ये जे झालं तेच विधानसभेमध्ये घडेल आणि युगेंद्रदादा मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील. लोकसभेमध्ये जे झालं तेच विधानसभेत होणार आहे. अजूनही काही ग्रामस्थ आहेत. बाबा काय सांगताल आपण? अजितदादाच निवडून येतील. अजितदादांचं काम हे उभा महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोय. सकाळी किती वाजता चालू होतं काम आणि रात्री किती वाजता बंद होतं. आणि येणाऱ्या आता 23 तारखेला हे नाणं कसं वाजल हे आपण सर्व अख्खा महाराष्ट्र पाहिल. खणखणीत नाणं. यांचं म्हणणं आहे की दादांचं नाणं खणखणीत आहे. अजूनही काही ग्रामस्थ आहेत. काय सांगताल आपण? दादांचं नाणं खणखणीत आहे. दादांच्या विकास कामाला महत्व देतो आम्ही. त्याच्यामुळे अजितदादा खूप मतांनी निवडून येतील. बारामती विधानसभेच्या रणांगणात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. अजूनही काही गावांचा आपण लेखाजोखा मांडणार आहोत. सोमेश्वर रिपोर्टरसाठी महेश जगतापसह मी विजय लकडे, बारामती.